नमस्कार, मी संतोष पाठारे। आज आपण या व्हिडिओमधून वैभव लक्ष्मीच्या व्रतासंबंधी वास्तव जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ कोणत्याही धर्म, देवता, व्यक्ती किंवा समुदायाविरुद्ध नाही। या व्हिडिओमध्ये काही धार्मिक प्रथांशी संबंधित अवैज्ञानिक आणि अप्रमाणित दावे यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। श्रद्धा ठेवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि प्रश्न विचारणं हाही तितकाच महत्त्वाचा अधिकार आहे। मार्गशीर्ष महिना आला की अनेक घरांमध्ये वैभव लक्ष्मी व्रत सुरू होतं। या व्रताबाबत असे दावे केले जातात की हे व्रत केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, घरात समृद्धी येते आणि नशीब बदलतं। आज आपण एकच प्रश्न विचारणार आहोत, हे सगळे दावे नेमके कशावर आधारित आहेत? श्रद्धेवर की तपासता येणाऱ्या वास्तवावर? जर एखाद्या धार्मिक प्रथेमुळे थेट आर्थिक परिस्थिती बदलत असेल तर आजही गरिबी मोठ्या प्रमाणावर का आहे? कर्जबाजारीपणा का वाढतो आहे? आर्थिक विषमता का कमी होत नाही? हा प्रश्न कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर दावे आणि वास्तव यातला फरक समजून घेण्यासाठी आहे। कारण आपण समस्या मान्य करत नाही व त्यावर आपल्याला उपायही सापडत नाही। वैभव लक्ष्मी व्रताच्या कथांमध्ये एक ठराविक रचना दिसते। आधी संकट, मग व्रत आणि शेवटी समृद्धी। पण प्रत्यक्ष आयुष्यात आर्थिक प्रगती अशी होत नाही। ती होते शिक्षणातून, उत्पन्नाच्या संधींमधून, योग्य नियोजनातून। फक्त कथावाचन, उपवास किंवा विधी यामुळे आर्थिक बदल होतो असा निष्कर्ष काढण्यासाठी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत। अनेक वेळा असं सांगितलं जातं, व्रत नीट केलं नाही तर अडचणी येतील, नियम मोडले तर नुकसान होईल। अशा विधानामुळे अनेक श्रद्धाळू लोकांवर मानसिक दबाव तयार होतो। इथे प्रश्न असा आहे की श्रद्धा माणसाला बळ देण्यासाठी असते की भीतीत ठेवण्यासाठी? जर श्रद्धा भीतीवर उभी असेल तर ती श्रद्धा राहत नाही, ती दडपण बनते। घरात आर्थिक अडचणी येण्याची कारणं: अपुरा पगार, वाढती महागाई, कमी शिक्षण, बेरोजगारी, चुकीचं आर्थिक नियोजन। या समस्यांवर उपाय? धार्मिक विधी, चमत्कारिक अपेक्षा? नव्हे, उपाय आहेत शिक्षण, आर्थिक साक्षरता, योग्य निर्णय, दीर्घकालीन नियोजन। हे वास्तव आहे आणि हे वास्तव नाकारता येत नाही। हे केलं नाही तर नुकसान होईल अशी भाषा अनेकदा वापरली जाते। पण विचार करा, देवाची संकल्पना इतकी सूडबुद्धीची असू शकते का की अशा विधानांमुळे लोक विवेकाने विचार करण्याऐवजी दडपणाखाली निर्णय घेतात? श्रद्धा जर प्रश्न विचारू देत नसेल तर प्रश्न विचारायला हवाच। गुरुवारचे लक्ष्मी व्रत, शुक्रवार पुरेसा नाही मग गुरुवारसुद्धा। अनेकांना वाटतं लक्ष्मी फक्त शुक्रवारीच येते, पण आता नवं अपडेट आलं आहे, गुरुवारीसुद्धा लक्ष्मीचं व्रत। म्हणजे काय? आठवड्यातले 2 दिवस देवांसाठी आणि उरलेले 5 दिवस कर्ज, ताण, बेरोजगारीसाठी। गुरुवार हा गुरुचा दिवस, ज्ञानाचा, शिक्षणाचा, विवेकाचा। पण इथे काय होतंय? गुरुवारसुद्धा आता पैसा मागण्याचा दिवस बनतोय। ज्ञानाऐवजी दान,
प्रश्नाऐवजी पोथी आणि विचाराऐवजी अंधश्रद्धा. ही परंपरा कोणत्या ग्रंथात? गुरुवारी लक्ष्मी व्रत केल्याने पैसा मिळतो, संकट टळतं असा दावा करणारा कोणताही अधिकृत धार्मिक किंवा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. हे विधान कोणाच्या श्रद्धेवर टीका नाही, तर अशा दाव्यांच्या सत्यतेवर प्रश्न आहे. गुरुवारीही तीच पोथी, तोच तांब्या, फक्त दिवस बदललेला, आणि कित्येक जण तर आपल्या सोयीनुसार व्रत करतात, पूजा मांडतातच असं नाही. जर शुक्रवार नंतर गुरुवारही लागतो तर उद्या मंगळवार, मग सोमवार. मग काम कधी करायचं? विचार कधी करायचा? प्रश्न कधी विचारायचे? लक्ष्मी वार, कॅलेंडर पाहून येत नाही व पैसे व्रत पाहून येत नाही. श्रम, कौशल्य, शिक्षण आणि संधी हेच खरे लक्ष्मीचे मार्ग आहेत. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही वैयक्तिक श्रद्धांचा अपमान करणे नाही. समाजात पसरवले जाणारे अवैज्ञानिक आणि पुराव्याविना केलेले दावे यावर विवेकपूर्ण चर्चा घडवणे हाच हेतू आहे. कोणताही दावा तपासता येणारा असावा, सर्वांसाठी समान असावा आणि पुराव्यावर आधारित असावा. आजपर्यंत वैभवलक्ष्मी व्रतामुळे आर्थिक परिस्थिती बदलते याचे सार्वजनिक आणि तपासता येणारे पुरावे उपलब्ध नाहीत. जर असे पुरावे असतील तर त्यावर खुली, प्रामाणिक चर्चा व्हायला हवी. श्रद्धा मनाला आधार देऊ शकते, पण आयुष्याचे निर्णय, आर्थिक निर्णय हे विवेक, माहिती आणि वास्तवावर आधारित असले पाहिजेत. श्रद्धा माणसाला बळ देईल, पण त्याचा विचार करण्याचा अधिकार हिरावून घेणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणाची श्रद्धा दुखावणे नाही, कोणावर आरोप करणे नाही, तर अवैज्ञानिक दाव्यांवर विचार करण्याचं आवाहन आहे. लक्ष्मी मेहनतीतून येते, शिक्षणातून येते, योग्य निर्णयांतून येते. विचार करा, प्रश्न विचारा आणि श्रद्धेसोबत विवेक जपा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.